गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आपला फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू होता. फ्युचर कंटिन्युअस टेन्स मधला आपला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि इंटरोगेटिव्ह तिन्ही टॉपिक झालेले आहेत. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि इंटरोगेटिव्ह. आज आपण आत्ता जो टॉपिक चालू करणार आहे तो कोणता आहे? WH चा. कोणता टॉपिक चालू करायचा आपल्याला? WH चा. WH मध्ये कोणते कोणते WH यूज करतो मित्रांनो आपण? वाय. कोणता यूज करतो? वाय. वाय म्हणजे वाय म्हणजे का. व्हेन म्हणजे केव्हा. व्हॉट काय. वेअर कोठे. हू कोण. हाऊ कसा. हाऊ कसा. व्हाय का. हे WH आपल्याला आता यूज करायचे आहेत फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये. व्हाय का, व्हेन केव्हा, व्हॉट काय, वेअर कोठे, हू कोण, हाऊ कसा. हे फ्युचर टेन्स मध्ये आपल्याला यूज करायचे. आता ते यूज करताना कसे करतात मित्रांनो? जसे प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये यूज केले, जसे पास्ट कंटिन्युअस मध्ये यूज केले, सेम तसेच फ्युचर कंटिन्युअस मध्ये यूज करायचे. फक्त यूज करताना काय आपल्याला इम्पॉर्टंट आहे? विल बी यूज करायचा. काय इम्पॉर्टंट आहे? विल बी आपल्याला यूज करता आलं पाहिजे. विल बी आणि शॅल बी. विल बी कशासाठी यूज करायचा मित्रांनो? ऑल सब्जेक्ट. विल बी कशासाठी यूज करतो आपण? ऑल सब्जेक्ट. जेवढे आपले आय, यू, ही, शी, वी, दे जेवढे सब्जेक्ट आहेत, एखादं नाव घेताय तुम्ही, जेवढे सब्जेक्ट आहेत सगळ्या सब्जेक्टसाठी आपल्याला विल बी यूज करायचा आहे. आणि शॅल बी यूज करायचा असेल तर शॅल बी कशासाठी यूज करायचा आहे? फक्त आय आणि वी. आय आणि वी साठी विल बी यूज केला तरी चालतो आणि शॅल बी यूज केला तरी चालतो. पण शॅल बी जर यूज करायचा असेल तर सगळ्यांसाठी, बाकीच्यांसाठी नाही लागेल. शॅल बी हा फक्त आणि फक्त फर्स्ट पर्सन आय आणि वी साठी यूज करतो. आय म्हणजे काय? आपण, मी. फर्स्ट पर्सन असतो ना. वी पण कोण असतो? आपण, आम्ही. ओके, फर्स्ट पर्सन असतो. त्यामुळे तो शॅल बी हा फक्त फर्स्ट पर्सनला यूज होतो. WH कसे यूज करतात मित्रांनो? WH यूज करताना फर्स्ट तुम्हाला WH यूज करायचा आहे, देन हेल्पिंग वर्ब यूज करायचा आहे. हेल्पिंग वर्ब डिपेंड असेल की सब्जेक्ट काय. सब्जेक्ट जर आय असेल तर शॅल बी घ्या. सब्जेक्ट जर बाकी कोणताही असेल, आय आणि वी फर्स्ट पर्सन सोडून, तर तुम्ही विल बी यूज करा. WH विल, सब्जेक्ट, देन बी, देन V1 ING आणि ऑब्जेक्ट. दिस इज अवर फॉर्मॅट. हा आपला काय फॉर्मॅट आहे? सेम फॉर्मॅट अगोदरचा पण होता. प्रेझेंट मधला सेम, पास्ट मधला पण फॉर्मॅट होता. फक्त आपले हेल्पिंग वर्ब चेंज होतात. आता सेंटेन्स मी तुम्हाला बनवून सांगितलेलं होतं. असेल, होता, आहे. फक्त हेल्पिंग वर्ब चेंज होतात मित्रांनो, बाकी चेंज नाही का होत. आता या WH पैकी कोणताही WH यूज करा. फर्स्ट WH यूज करताना आता सपोज तुम्ही यूज केला वाय, व्हेन, व्हॉट, वेअर, हू, हाऊ पैकी वेअर कोठे. वेअर हेल्पिंग वर्ब काय आपला? विल. सब्जेक्ट काय? शी. बी वर्ब काय? प्लेइंग. क्रिकेट. ऑब्जेक्ट काय असो? क्रिकेट. पण सध्या आपण नाही घेतलाय, कन्फ्युजन होऊन जाईल त्यामुळे, नाही तर राईट करून. ओके. वेअर म्हणजे, वेअरचा अर्थ काय होतो? कोठे. विल बीचा अर्थ काय होतो? असेल, भविष्यामध्ये. शी म्हणजे ती. प्लेइंग म्हणजे खेळणे. काय खेळणे? क्रिकेट खेळणे. ती कोठे. वेअर म्हणजे कोठे. विल म्हणजे असेल. शी म्हणजे ती. बी म्हणजेच असेल. या दोघांचा मिनिंग एकच होतो, असेल. प्लेइंग खेळत किंवा खेळणे, आणि क्रिकेट म्हणजे क्रिकेट. झालं आपलं सेंटेन्स. ओके, याचे मराठी अर्थ लिहिले, आपलं सेंटेन्स झालं. पण कोठे असेल ती खेळत क्रिकेट, मराठीमध्ये ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस असं बोलणार आहे का? ज्यावेळेस आपलं सेंटेन्स फॉर्म करायचं असं, सेंटेन्स म्हणजे काय? एक सिक्वेन्स असला पाहिजे त्याला. हा पण सेंटेन्स आहे पण याला सिक्वेन्स नाहीये. सेम इंग्लिश क्रिकेट पासून सुरुवात केलं तर सिक्वेन्स असला पाहिजे. वरती जसा सिक्वेन्स आहे, हा सिक्वेन्स नुसार आपण सेंटेन्स बनवलाय.
फर्स्ट WH घ्यायचा, देन हेल्पिंग वर्ब घ्यायचा, सब्जेक्ट बी, V1 ING आणि ऑब्जेक्ट. हा एक सिक्वेन्स झाला. सेंटेन्स कधी फॉर्म होतो? ज्यावेळेस तो एका सिक्वेन्स मध्ये असेल. कोणताही सेंटेन्स कधी फॉर्म होतो? ज्यावेळेस एका सिक्वेन्स मध्ये असेल, ज्यावेळेस त्याला काहीतरी लय असेल. शब्द पण कधी फॉर्म होतो? ज्यावेळेस तो एका सिक्वेन्स मध्ये असेल. जसं सपोज मला करण शब्द लिहायचा नरक, असं येईल का तो? करणक असं होऊ शकतो का? नाही. त्याला एक सिक्वेन्स द्यावा लागेल. पहिले आपल्याला हा क घ्यावा लागेल, नंतर र, नंतर न, त्यावेळेस तो करण असा शब्द बनणार. बरोबर, सिक्वेन्स द्यावा लागेल. सो सिक्वेन्स मराठीमध्ये कसं असतो ना, मराठी डिपेंड ऑन अस, की मराठीला आपण कशी पण हे करू शकतो, फ्लेक्झिबल करू शकतो, मोड करू शकतो. ती आपल्या सेंटेन्स नुसार मराठी बोलतो आपण त्यानुसार कसं, ती कोठे क्रिकेट खेळत असेल. हा झाला मित्रांनो सिक्वेन्स. ती कोठे क्रिकेट खेळत असेल. इंग्लिशमध्ये वेअर विल शी बी प्लेइंग क्रिकेट. हा सिक्वेन्स महत्वाचा आहे. ॲज इट इज राईट करून टाकला आणि सेंटेन्स बनला असं नाही होऊ शकत. ती कोठे क्रिकेट खेळत असेल, वेअर विल शी बी प्लेइंग क्रिकेट. ओके, ती क्रिकेट कोठे खेळत असेल. आता जसं आपल्याला मराठीवर जर कमांड असेल आपली, तर आपण मराठी कशी पण हलवू शकतो. जसं ती कोठे क्रिकेट खेळत असेल, किंवा ती क्रिकेट कोठे खेळत असेल, किंवा कोठे ती क्रिकेट खेळत असेल. समजलंय? मराठीच्या भाषेनुसार आपल्याला जसं जमते त्यानुसार तुम्ही सेंटेन्स मेक करा, चुकत नाही सेंटेन्स, पण ते सिक्वेन्स मध्ये असलं पाहिजे. कसं जरी म्हणजे जसं मी तुम्हाला 3 सांगितलं, तिघा सेंटेन्स पैकी तुम्ही कोठे कुठे पण टाका. ती क्रिकेट कोठे खेळत असेल, ती कोठे क्रिकेट खेळत असेल, कोठे ती क्रिकेट खेळत असेल. ओके, आपल्या मराठी भाषेनुसार तुम्हाला जसं जमते त्यानुसार तुम्ही तसं सिक्वेन्स बसवा. पण हा जसा सिक्वेन्स कोठे असेल ती खेळत क्रिकेट, असा सिक्वेन्स प्रॉपर वाटत नाही. तुमच्या भाषेनुसार त्याला सिक्वेन्स द्या. समजले मित्रांनो? आता याचाच निगेटिव्ह, सॉरी मी सेंटेन्सेस तुम्हाला काही सांगतो. वेअर विल शी बी प्लेइंग क्रिकेट. ती कोठे क्रिकेट खेळत असेल. व्हाय विल शी बी प्लेइंग क्रिकेट. सगळे WH यूज करून घेऊ आपण त्याच्यामध्ये. व्हाय विल शी बी प्लेइंग क्रिकेट. ती क्रिकेट का खेळत असेल. व्हाय विल शी बी प्लेइंग क्रिकेट. वेन विल शी बी प्लेइंग क्रिकेट. ती क्रिकेट केव्हा खेळत असेल. व्हॉट ज्यावेळेस आपण यूज करतो त्यावेळेस मी अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं ऑब्जेक्ट अब्सेंट असतो. व्हॉट विल शी बी प्लेइंग. ती काय खेळत असेल. व्हॉट विल शी बी प्लेइंग. ती चेस खेळत असेल, लुडो खेळत असेल, पत्ते खेळत असेल, क्रिकेट खेळत असेल, फुटबॉल खेळत असेल, हॉकी खेळत असेल, नेमकं काय खेळत असेल. व्हॉट विल शी बी प्लेइंग. ती काय खेळत असेल. वेअरचं सेंटेन्स ऑलरेडी झाले. हु असेल त्यावेळेस सब्जेक्ट अब्सेंट असतो. हु विल बी प्लेइंग क्रिकेट. क्रिकेट कोण खेळत असेल. हु विल बी प्लेइंग क्रिकेट. क्रिकेट कोण खेळत असेल. हाऊ. ती कशी क्रिकेट खेळत असेल. हाऊ विल शी बी प्लेइंग क्रिकेट. ती कशी क्रिकेट खेळत असेल. आता सब्जेक्टच्या ठिकाणी तुम्ही आय, यू, ही, शी, वी ते पैकी कोणीही चेंज करा. जसं वेअर विल ही बी प्लेइंग क्रिकेट. तो कुठे क्रिकेट खेळत असेल. वेअर विल वी बी प्लेइंग क्रिकेट. आपण कुठे क्रिकेट खेळत असणार. वेअर विल दे बी प्लेइंग क्रिकेट. ते कुठे क्रिकेट खेळत असतील. किंवा जर तुम्हाला नाव टाकायचं असेल तर वेअर विल सीता बी प्लेइंग क्रिकेट. सीता कुठे क्रिकेट खेळत असेल. वेअर विल कोहली बी प्लेइंग क्रिकेट. कोहली कुठे क्रिकेट खेळत असेल. समजला. तुम्ही सब्जेक्ट चेंज केला तरी फॉर्मॅट तोच राहतो, वर्ब यूज केला तरी फॉर्मॅट तोच राहतो. आता तुम्हाला बोलायचं काय त्यावर तुम्ही तुमचा फॉर्मॅट चेंज करा, त्यावर तुम्ही वर्ब यूज करा, त्यानुसार तुम्ही सब्जेक्ट यूज करा, पण हेल्पिंग वर्ब तेच राहणार. ओके, आता याचा नसेल करायचं असेल तर फर्स्ट यूज WH, then will, subject not be V1 ING आणि ऑब्जेक्ट. ओके, आपला WH कोणता घेतला होता आपण. वेअर विल शी नॉट बी प्लेइंग क्रिकेट. मराठीमध्ये ती कोठे क्रिकेट खेळत नसेल. ती कोठे क्रिकेट खेळत नसेल. वेअर विल शी नॉट बी प्लेइंग क्रिकेट. ती कोठे क्रिकेट खेळत
नसेल. जर आपल्याला अनदर WH यूज करायचा असेल तर वाय विल शी नॉट बी प्लेइंग क्रिकेट, ती क्रिकेट का खेळत नसेल. वेन विल शी नॉट बी प्लेइंग क्रिकेट, ती क्रिकेट केव्हा खेळत नसेल. व्हॉट विल शी नॉट बी प्लेइंग, ती काय खेळत नसेल. हु विल नॉट बी प्लेइंग क्रिकेट, क्रिकेट कोण खेळत नसेल. हाऊ विल शी नॉट बी प्लेइंग क्रिकेट, ती कशी क्रिकेट खेळत नसेल. आणि शीच्या ठिकाणी तुम्ही आय, यू, ही, शी, वी, ते किंवा नाव यूज करा. वेअर विल ही नॉट बी प्लेइंग क्रिकेट, तो कुठे क्रिकेट खेळत नसेल. वेअर विल ही नॉट बी स्मगलिंग, तो कुठे स्मगलिंग करत नसेल. वेअर विल ही नॉट बी वॉचिंग मूवी, तो कुठे चित्रपट पाहत नसेल. समजलं मित्रांनो, हे 2 WH आणि आपण हे इकडे WH यूज केलं. वाय, वेन, वेअर, हु, हाऊ, हे कोणताही WH करा, या फॉर्मॅटनुसार सेंटेन्स मेक करा. ओके, ह्या WH साठी हाच फॉर्मॅट यूज होतो. मोस्ट ऑफ सेंटेन्सेस मेक करा. सेकंड WH चा फॉर्मॅट मी आता तुम्हाला सांगतो. सेकंड WH मध्ये आपण कोणते WH यूज करतो मित्रांनो. विच, हुज, हाऊ मच आणि हाऊ मेनी. विच, हुज, हाऊ मच आणि हाऊ मेनी हे WH आपण यूज करतो. विच म्हणजे कोणता, कोणता, कोणती, कोणते. ओके, जेंडरनुसार ते चेंज होऊन जातात. हुज कोणाचा, हुज कोणाचा, कोणाचा, कोणाची, कोणाचे. हाऊ मच किती, हाऊ मेनी किती. अगोदरच्या फॉर्मॅटमध्ये अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं हाऊ मच आणि हाऊ मेनी मधला डिफरन्स. परत एकदा सांगतो. हाऊ मेनी ज्या गोष्टी आपण काउंट करू शकतो, लाईक 1, 2, 3, 4, 5, 6 ज्या काउंटिंग मध्ये असतात त्यासाठी आपण हाऊ मेनी यूज करतो. हाऊ मच लिक्विड फॉर्मसाठी, जसं वॉटर असेल, मिल्क असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, ज्यूस असेल, रॉकेल असेल, या ज्या लिक्विड फॉर्म मधल्या गोष्टी असतात त्याच्यासाठी हाऊ मच यूज करायचा. आणि काउंटिंग जसं असेल, चेअर असेल, बाईक असतील, ब्लँकेट असतील, शर्ट असतील, बेल्ट असतील, पेन असतील, हे काउंटिंग आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 असं काउंट करू शकतो आपण त्यांना. जे काउंट करू शकतो त्याच्यासाठी मेनी यूज करायचा. आणि जे केजी, लिटर मध्ये काउंट करतो त्याला हाऊ मच मध्ये काउंट करायचं. आता हे WH अगोदरचे जे WH होते आपले, वाय, वेन, वेअर, विथ होम, हाऊ, हे WH यूज केलेले आपण. त्याच्यामध्ये काय करतो ना आपण, हेल्पिंग वर सुरुवातीला घेतो. याच्यामध्ये कसा बनतो फॉर्मॅट, फर्स्ट WH यूज करावा लागतो तुम्हाला. त्याच्यानंतर काय यूज करावा लागतो, ऑब्जेक्ट. अगोदरचा जो व्हिडिओ बनवला, अगोदरचा जो आपण फॉर्मॅट घेतला त्याच्यामध्ये काय केलं आपण, WH यूज केला आणि त्याच्यानंतर हेल्पिंग वर यूज केला. आता काय यूज करायचं, आणि WH आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. ओके, WH झाला, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट झाला, देन विल, त्यानंतर सब्जेक्ट, देन बी, V1 ओके. फर्स्ट WH यूज केला, देन ऑब्जेक्ट यूज केला, देन विल, शी, V1 ING. अगोदरचा फॉर्मॅट काय होता, WH, विल, सब्जेक्ट, बी, V1 ING आणि शेवटी ऑब्जेक्ट. आता या फॉर्मॅट काय करतो ना, ऑब्जेक्ट इथं लिहिता आपण इथे राईट करतोय. बरोबर. सेंटेन्स कसं मेक होणार, या चौघांपैकी कोणताही WH यूज करा. जसं विच ऑब्जेक्ट मध्ये घेतला आपण पेन, विल, शी, बी युजिंग, विच पेन विल शी बी युजिंग. मराठीमध्ये ती कोणता पेन वापरत असेल. ओके, ती कोणता पेन वापरत असेल. विच पेन विल शी बी युजिंग, ती कोणता पेन वापरत असेल. सपोज युजिंगच्या ठिकाणी तुम्ही अनदर यूज करू शकता, किंवा सब्जेक्टच्या ठिकाणी तुम्ही अनदर यूज करू शकता, ऑब्जेक्टच्या ठिकाणी पण तुम्ही अनदर यूज करू शकता. जसं अगोदरचा आपला काय होता, क्रिकेट आपण इकडे घेतला होता, क्रिकेट आता इथे घेतलं तर कसं आहे, विच क्रिकेट, कोणतं क्रिकेट, विच क्रिकेट, कोणतं क्रिकेट, विल शी बी प्लेइंग, कोणतं क्रिकेट ती खेळत असेल, विच क्रिकेट विल शी बी प्लेइंग.
2020 खेळत असेल की वर्ल्ड कप खेळत असेल, कोणतं खेळत असेल, ती कोणतं क्रिकेट खेळत असेल, विच क्रिकेट विल शी बी प्लेइंग. ओके, देन विच चेस विल शी बी प्लेइंग, ती कोणता चेस खेळत असेल. शीच्या ठिकाणी तुम्ही ही वापरा, वी वापरा, दे वापरा. विच पेन विल ही बी युजिंग, तो कोणता पेन वापरत असेल. विच पेन विल राणी बी युजिंग, राणी कोणता पेन वापरत असेल फॉर एक्झामसाठी. हुज पेन विल शी बी युजिंग, हुज म्हणजे कोणाचा, हुज पेन विल शी बी युजिंग, ती कोणाचा पेन वापरत असेल. हाऊ मेनी पेन्स विल शी बी युजिंग, ती किती पेन वापरत असेल. ओके, हाऊ मेनी पेन्स विल शी बी युजिंग. युजिंगच्या ठिकाणी तुम्ही कटिंग करा, प्लेइंग करा, गोईंग करा, वॉचिंग करा, लिसनिंग करा, काही करा. विच सॉन्ग विल शी बी लिसनिंग, विच सॉन्ग विल शी बी लिसनिंग, ती कोणतं गाणं ऐकत असेल. हुज सॉन्ग विल शी बी लिसनिंग, ती कोणाचं गाणं ऐकत असेल. हुज सॉन्ग विल ही बी लिसनिंग, तो कोणाचं गाणं ऐकत असेल. हुज सॉन्ग विल तुषार बी लिसनिंग, तुषार कोणाचं गाणं ऐकत असेल. ओके, हाऊ मेनी सॉंग्स विल राणी बी लिसनिंग, राणी किती गाणे ऐकत असेल. समजलंय. विल सब्जेक्ट WH नंतर ऑब्जेक्ट नंतर विल सब्जेक्ट बी आणि V1 IG. ओके, ती किती दूध विकत घेत असेल. हाऊ मच, दूध घेते ना विकत, हाऊ मच मिल्क विल शी बी, विकत घेणे म्हणजे बाईंग. हाऊ मच मिल्क विल शी बी बाईंग, ती किती दूध विकत घेत असेल. आणि विकत असेल तर हाऊ मच मिल्क विल शी बी सेलिंग, ती किती दूध विकत असेल. समजलं मित्रांनो. याचा जर निगेटिव्ह करायचा असेल तर निगेटिव्ह कसा होणार. फर्स्ट यूज WH, देन ऑब्जेक्ट, देन विल, सब्जेक्ट बी, V1 IG. ओके, याचा निगेटिव्ह कसा होणार. विच पेन विल शी नॉट बी. Which pen will she not be using. ती कोणता पेन वापरत नसेल. ओके, काय झालं याचा निगेटिव्ह. विच पेन विल शी नॉट बी युजिंग, ती कोणता पेन वापरत नसेल. विच पेन विल शी नॉट बी युजिंग, ती कोणता पेन वापरत नसेल. ती कोणता पेन वापरत असेल. विच पेन विल शी बी युजिंग, ती कोणता पेन वापरत नसेल. विच पेन विल शी नॉट बी युजिंग, ती कोणता क्रिकेट खेळत नसेल. विच क्रिकेट विल शी नॉट बी प्लेइंग, कोणाचा पेन ती वापरत नसेल किंवा कोणाची गाडी ती वापरत नसेल. हुज कार, कोणाची गाडी. हुज कार विल शी नॉट बी ड्रायव्हिंग, कोणाची गाडी ती चालवत नसेल. हुज कार विल शी नॉट बी ड्रायव्हिंग. ओके, ती कोणाचं गाणं ऐकत नसेल किंवा तू कोणाचं गाणं ऐकत नसेल. हुज सॉन्ग विल यू नॉट बी लिसनिंग, हुज सॉन्ग विल यू नॉट बी लिसनिंग. समजलाय मित्रांनो. WHच्या ठिकाणी या चौघांपैकी तुम्ही कोणताही WH यूज करा जरी चालतं. फक्त हाऊ मच आणि हाऊ मेनी यूज करताना हाऊ मेनी काउंटिंगवाल्याच गोष्टीसाठी यूज करा. हाऊ मच लिक्विड फॉर्मसाठीच मोस्ट ऑफ यूज करा किंवा KG मध्ये जे काउंट करतात ते. सब्जेक्ट विल बी आणि शॅल बी हा फक्त I आणि B साठी यूज करा. विल बी हा अदर सगळ्या सब्जेक्टसाठी यूज करा. I, you, he, she, we, they सगळ्यांसाठी तुम्ही विल बी यूज केला तरी चालतो. फॉर्मॅट हाच ठेवा WH मध्ये. जर हे WH यूज केले तर फॉर्मॅट हाच लागणार. जर अगोदरचे WH यूज केले आपण जे मी तुम्हाला सांगितले त्याच्यासाठी तोच फॉर्मॅट लागणार. या सर्वांची प्रॅक्टिस प्रॉपर करा. ओके, आता उद्यापासून जो आपला पुढचा टॉपिक चालू होईल, आता कंटिन्युअस आपला संपला. उद्यापासून जो टॉपिक चालू होईल आपला तो सिंपल प्रेझेंटचा. सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर. ओके, इथपर्यंत कळालं असेल अशी अपेक्षा करतो. चलो बाय, हॅव अ गुड डे.